नमस्कार. व्हॉट्सॲप पोस्ट ताणतणाव. लेखक अनामिक. ताणतणाव. कॉन्फरन्स रूममध्ये HR विभागातली सर्वात अनुभवी ती आणि कंपनीत आपल्या तंत्रज्ञानाच्या ज्ञानामुळे दबदबा असलेला तो एक्झिट इंटरव्ह्यूसाठी म्हणजे राजीनामा देऊन कंपनीतून बाहेर पडण्यापूर्वी घेतल्या जाणाऱ्या मुलाखतीसाठी समोरासमोर बसले होते. विषयाला थेट हात घालत ती म्हणाली, कंपनीतल्या उत्तम परफॉर्मन्स असणाऱ्या लोकांपैकी तू एक आहेस, पण शेवटी निर्णय तुझा आहे. मात्र तडजोडीची काहीही जरी शक्यता असली तर तुला दुसऱ्या कंपनीनं दिलेली ऑफर सांग. आम्ही ती ऑफर आमच्याकडून देऊच, पण त्याचबरोबर नवीन ऑफरच्या 20% रक्कम तुला स्पेशल बोनस म्हणूनही देऊ. त्यावर दीर्घ श्वास घेत तो म्हणाला, मी हे अगोदरच सांगितलंय की माझ्याकडे दुसरी कोणतीही ऑफर नाही. नोकरी सोडणं इतकाच माझा उद्देश आहे. त्यामुळेच आपला नोटीस पिरियडही मी कोणतंही कारण न देता पूर्ण केला. शिवाय माझी कंपनी किंवा कंपनीतल्या माणसांबद्दलही काहीही तक्रार नाही. पण ती मागे हटणार नव्हती. आपली पुढची ऑफर त्याच्यासमोर ठेवत म्हणाली, तू अजून महिनाभर थांब. एक नवीन प्रोजेक्ट येतोय, त्यासाठी वर्षभर तुला ऑनसाईटला पाठवता येईल. त्यावर तो म्हणाला, कंपनीतल्या माझ्या 8 वर्षात जवळजवळ 4 वर्ष मी ऑनसाईटला होतो. ज्या देशांची नावही कधी माहिती नव्हती असेही देश मी पाहून आलो. तेव्हा मला त्याचं काहीही आकर्षण नाही. निगोसिएशनसाठी राखून ठेवलेल्या हुकमाच्या पत्त्यांचा उपयोग होत नाही म्हटल्यावर विषयाचा सांधा बदलत ती म्हणाली, तू नोकरी सोडून स्टार्टअप सुरू करणार असलास तर इतकंच सांगेन की लाखाचे 12,000 करण्याचा यासारखा दुसरा उपाय नाही. त्यावर नकारार्थी मान हलवत तो म्हणाला, बिझनेस करणं हा माझा पिंड नाही हे मला माहिती आहे. ते ऐकून ती वैतागून म्हणाली, मग नोकरी सोडल्यावर तू करणार तरी काय आहेस? मी वर्षभर तरी काहीही करणार नाही. म्हणजे म्हणजे इतकी वर्ष अंगवळणी पडलेलं रुटीन बदलण्यासाठी, लाईफस्टाईलच्या नावाखाली लागलेल्या सवयी घालवण्यासाठी आणि 1 तारखेला सॅलरी क्रेडिटेड असा मेसेज येणार नाही याची सवय लावण्यासाठी स्वतःला वेळ देणार आहे. तिच्या कोणत्याच लॉजिकमध्ये त्याची ही उत्तरं बसत नव्हती, पण कुतूहल निर्माण करण्यासाठी ती पुरेशी होती. त्या कुतूहलातूनच तिने विचारलं, हे एकदम असं अचानक का? त्यावर सुस्कारा सोडत तो म्हणाला, मी आधी कोणाला याबद्दल काही बोललो नाही, पण सांगतो. हा माझा निर्णय अचानक किंवा घाईत घेतलेला नाही. गेल्या वर्षभरापासून माझं याबद्दल नियोजन सुरू आहे. नेमकेपणानं सांगायचं झालं तर ज्या दिवशी एम्प्लॉई नंबर 437चं काय झालं ते पाहिलं त्याच दिवसापासून. एम्प्लॉई नंबर 437 हे शब्द कानावर पडता क्षणी तो भयंकर दिवस तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला. त्या दिवशी फक्त 42 वर्षाच्या एका हुशार अभियंत्याला कार्यालयामध्ये काम करताना हृदयविकाराचा झटका आला. पण हॉस्पिटलमध्ये पोचेपर्यंत सगळं संपलं होतं. हृदयरोगाची कोणतीही मेडिकल हिस्ट्री नसतानाही असं झालं होतं. डॉक्टरांनी फक्त एका शब्दात कारण दिलं, स्ट्रेस. मग 2 दिवसांनी त्याचं डेस्क आणि ड्रॉवर मोकळं करण्यासाठी ती सपोर्ट स्टाफबरोबर गेली. तेव्हा कॉम्प्युटर मागच्या पिनबोर्डवर लावलेले त्याचे फॅमिली फोटो उपसून काढताना तिला जे वाटलं होतं ते कोणत्याही शब्दात मांडणं अशक्य होतं. ती तिथं रडली नाही इतकंच, आज त्या सगळ्या आठवणी पुन्हा तिच्या डोळ्यासमोर आल्या.
तो म्हणाला, रोज 3-3 तासांचा प्रवास, प्रोजेक्टचा ताण, कायम तणावाखाली राहणं, का आणि कशासाठी? हाच विचार त्या दिवसापासून मी सतत करतोय. त्याच्या बोलण्यामुळे ती भानावर आली. आता तिला त्याचं नोकरी सोडण्यामागचं कारण लक्षात यायला लागलं होतं. पण तिने प्रयत्न सोडले नाहीत. ती शांतपणे म्हणाली, पण शेवटी व्यवहार कोणाला चुकला आहे? खरंय, व्यवहार कोणालाच चुकलेला नाही. फक्त एकच माफक अपेक्षा आहे की त्या नादात कधीही भरून येणार नाही असं नुकसान मात्र होऊ नये. त्याच्या उत्तरावर हां असं अस्पष्टपणे ती पुटपुटली. त्याच्यासमोर नेमकी काय ऑफर ठेवावी याची गणितं तिच्या मनात वेगानं सुरू होती. पण तिचा विचार पूर्ण होण्याआधी तोच म्हणाला, 6 महिन्यांपूर्वी आणखीन एक गोष्ट घडली. एके दिवशी रात्री उशिरा माझ्या मोठ्या भावानं फोन करून मला त्याच्या घरी बोलावलं. त्याच्या घरी गेलो तर दादा वहिनी डोक्याला हात लावून बसले होते. मी कारण विचारलं तर त्यांनी त्यांच्या 14 वर्षांच्या मुलाचं दप्तर माझ्यासमोर धरलं. त्या दप्तराच्या मागच्या कप्प्यात जे मटेरियल दिसू नाही तेच खचून भरलं होतं. चित्रविचित्र पुस्तकं, स्टिकर्स आणि काय काय. अरे बापरे. अगदी नकळत ती पुटपुटली. आपली दोन्ही मुलं टीनेजर असताना आपल्याला त्यांची किती काळजी असायची हेही तिला आठवून गेलं. तो पुढे म्हणाला, पण सर्वात वाईट गोष्ट ही होती की दादा वहिनी मला म्हणाले की तूच त्याच्याशी बोल. तो आमच्याशी बोलतच नाही. घरातल्या कोणाशी मोकळेपणानं बोलत असेल तर ते फक्त तुझ्याशीच. मी मनातल्या मनात म्हणालो, कसं बोलणार? जन्मापासून तो पाळणा घरात आहे. तुमच्या करिअरच्या धावपळीत तो कधीच तुमच्यासाठी महत्त्वाचा नव्हता. त्यामुळेच आज त्याच्यासाठी तुम्ही महत्त्वाचे नाही आहात. तसंही घरात जेव्हा असता तेव्हाही दोघं मोबाईलवर आपापल्या सोशल प्रोफाईल सांभाळण्यात दंग असतात. तिथे सर्वात आधी फोटो व्हिडिओ शेअर करण्यासाठी तुमची धडपड असते. त्या नादात तुमच्या घरातला संवाद पूर्णपणे संपलाय हे तुम्हाला जाणवतही नाही. तुमच्या घरातलं ते लॅविश इटालियन मार्बल काय थंड पडेल इतकी तुमची नाती थंड झाली आहेत. मग तिनं न राहून विचारलं, मग काय? मीच बोललो त्याच्याशी. आता दर आठवड्याला त्याला भेटतो आणि मग आम्ही काहीतरी ॲक्टिव्हिटी करतो. गोष्टी रुळावर यायला वेळ लागेल, पण मी त्या आणेन हे नक्की. हां, असं अस्पष्टपणे ती म्हणाली. इतक्या नाजूक विषयावर प्रतिक्रिया तरी काय देणार हाही प्रश्न होताच. पण त्याचं बोलणं संपलं नव्हतं. तो म्हणाला, दादाच्या घरी जे झालं ते माझ्या घरी होऊ शकतं. कारण आमच्या दोघांचेही आईवडील आपापल्या मूळ गावी आहेत. त्यात माझी बायकोही IT मध्येच आहे. त्यामुळे जास्त वेळ घराबाहेर कोण असतं आणि घरी आल्यावरही लॅपटॉपसमोर कोण बसतं यात आमची नेहमी स्पर्धा असते. काही महिन्यांपूर्वी आमच्या सोसायटीचं वार्षिक स्नेहसंमेलन झालं. त्यात माझ्या मुलीनं आणि तिच्या मित्रमैत्रिणींनी एक प्रोटेस्ट नावाचं विनोदी नाटक सादर केलं. नाटकाचा विषय होता की आईवडील दिवसभर आपल्या फोन किंवा लॅपटॉपमध्ये डोकं घालून बसतात. त्यामुळे मुलांकडे होणारं दुर्लक्ष आणि त्याचा उपहासात्मक निषेध. मुलं काही वेळा खूप खरं बोलून जातात. तीही तिच्या अनुभवांना स्मरत म्हणाली. पण तो गंभीर होत म्हणाला, मला वाटतं हेच इशारे ओळखायला हवेत, नाही का? डेडलाईन्सच्या नावाखाली खूप वर्ष पळतोय, पण आता दमलोय.
करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर तीच न संपणारी धावपळ. कधीकधी वाटतं की या सगळ्याला काहीही शेवट नाही. मग अचानक एम्प्लॉई नंबर 437ची आठवण होते. तेव्हा उगाचच वाटून जातं की आपलंही त्याच्यासारखंच होईल आणि अनेक गोष्टी अपूर्ण राहतील. दिवसभर नवीन तंत्रज्ञान बनवण्यासाठी काम करायचं, मग दमल्यावर रिलॅक्स होण्यासाठी पुन्हा तंत्रज्ञानाचाच आधार घ्यायचा. तेव्हा एक तर ऑनलाईन शॉपिंग करायचं, गेम्स खेळायचे किंवा आभासी जगात रमायचं. एकीकडे मला माझी स्पेस पाहिजे म्हणून सगळ्यांपासून दूर व्हायचं आणि मग आपणच तोडलेल्या लोकांनी आपलं आभासी जग लाईक करावं हा अट्टहास धरायचा. हा काय खेळ आहे आणि त्याचा गुंता दिवसेंदिवस वाढतोच आहे. त्यावर काही सेकंद विचार करून ती म्हणाली, मग तू जरा ब्रेक घे. तुझ्या राहिलेल्या सुट्ट्या आणि थोडी अनपेड सुट्टी धरून 6 महिने विचार करण्यासाठी घे, म्हणजे तुझी नोकरी राहील. तिच्या या ऑफरवर तो काही बोलणार तेवढ्यात कॉफी आली. मीटिंगसाठी येणारी कॉफी ही मशीनमधली नसल्यामुळे ती पिण्यात वेगळीच मजा असायची. मशीनची कॉफी पिऊन कंटाळलेला प्रत्येक जण त्या फ्रेश कॉफीची आतुरतेनं वाट पाहायचा. त्यामुळे दोघांनीही कप टेबलावर ठेवले जाण्याची वाट न पाहता ट्रेमधून उचलले. एसीमुळे कॉफीचा गंध क्षणात सगळ्या खोलीत पसरला. वाह, असं म्हणत त्यानं कॉफीचा पहिला घोट घेतला. ही मुलाखत आजच संपवण्याचं आपल्याला कोणतंही बंधन नाही. तू 2 दिवस विचार कर, आपण पुन्हा भेटू. बाकी काही नाही तर कॉफीचा आणखी एक राऊंड नक्की होईल. काय? तिच्या बोलण्याचा रोग त्याला समजला. कोणत्याही परिस्थितीत त्याला राजीनामा मागे घ्यायला लावण्यासाठी तिच्यावर खूप प्रेशर असेल हेही त्याला जाणवलं. कॉफीचा घोट घेत तो म्हणाला, हां, आपण गप्पा मारायला, कॉफी प्यायला नक्की भेटू. पण मुलाखत आजच संपवूया. माझा निर्णय पक्का आहे. पण पुन्हा आपलाच मुद्दा रेटत ती म्हणाली, पण थोडा शांतपणे विचार करण्यासाठी ब्रेक घ्यायला काय हरकत आहे? नोकरी तर तू 6 महिन्यांनी सोडू शकतोस. कंपनीतून बाहेर पडल्यावरचं आयुष्य वाटतं तेवढं सोपं नसतं, हेही तुला त्या दरम्यान जाणवेल. कॉफी संपवून कप टेबलावर ठेवत म्हणाला, पण या ऑफरमुळे माझा उद्देश साध्य होत नाही. म्हणजे? त्याचं बोलणं न समजून ती म्हणाली, म्हणजे नोकरी नसताना आपलं आयुष्य कसं असेल हे अनुभवण्यासाठी खरोखर नोकरी पूर्णपणे सोडणं गरजेचं आहे. त्याशिवाय मला इतर पर्याय शोधताच येणार नाहीत. मी कायम हाच विचार करत राहीन की काहीही झालं तरी आपली नोकरी सुरक्षित आहे. कदाचित त्यामुळे नवीन पर्याय शोधण्यासाठी म्हणावी तेवढी मेहनत मी घेणारी नाही. मला नाही वाटत तसं. जर तू पर्याय शोधायचं ठरवलं आहेस तर तू पूर्ण प्रयत्न करशीलच. त्याचं म्हणणं खोडत ती म्हणाली. ते ऐकून तो खळखळून हसला आणि म्हणाला, मला माझा स्वभाव चांगला माहीत आहे. नवीन वाट शोधायची असेल तर सर्वात आधी मला माझा कम्फर्ट झोन सोडावाच लागेल. तसेही जुने विषय पूर्णपणे बंद केल्याशिवाय नवीन विषय सुरू करता येत नाहीत. त्याच्या बोलण्यातलं तथ्य तिला जाणवलं. तेवढ्यात तोच पुढे म्हणाला, मला पूर्ण कल्पना आहे की माझा हा निर्णय कदाचित व्यवहाराच्या कसोट्यांवर चुकीचा ठरेल. पण एक नक्की आहे, आयुष्य जगण्यासाठी नोकरी असते, नोकरी करण्यासाठी आयुष्य नसतं. खूप गोष्टी विखुरल्या गेल्या आहेत. त्यातल्या काही पुन्हा पहिल्या जागी
कधी येणारही नाहीत हे मला माहिती आहे. पण तरीही मला एक प्रयत्न करायचा आहे. नोकरी नसल्यावर काय ही भीती आहे, पण मनात असलेल्या अनेक प्रश्नांचा गुंता मला सोडवायचा आहे. तंत्रज्ञानाच्या प्रभावातून जरा बाहेर पडायचं आहे. कदाचित अपयशही येईल, पण प्रामाणिक प्रयत्न केल्याचं समाधान मला निश्चित मिळेल. हा एक्झिट इंटरव्ह्यू माझ्यासाठी प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रवासाचा एंट्री पॉईंट आहे. तेव्हा मला वाटतं आपण इथेच थांबूया. आता काहीही ऑफर दिली तरी त्याला फरक पडणार नाही हे तिच्या लक्षात आलं होतं. तिनं त्याच्याकडे पाहिलं आणि हसून त्याला म्हणाली, सगळ्यांनाच आयुष्याच्या एका टप्प्यावर असा निर्णय घ्यावासा वाटत असतो, पण तो निर्णय घेण्याची हिंमत मोजकेच लोक दाखवतात. ऑल द बेस्ट. एवढं बोलून तिनं शेक हँड करण्यासाठी हात पुढे केला. थँक्यू असं म्हणत त्यानं तिला शेक हँड केला आणि तो तिथून बाहेर पडला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे ती पाहत राहिली आणि बहुतेक पहिल्यांदाच आपली बोलणी यशस्वी झाली नाहीत याचं तिला मनापासून समाधान वाटलं. तात्पर्य: स्वतःच ठरवा. वेळ आली तर कम्फर्ट झोन सोडून पण परिवाराकडे लक्ष द्या. नाहीतर उद्या कम्फर्ट झोन सांभाळत बसलो तर कुटुंबच शिल्लक नाही राहणार, नाही का? धन्यवाद. वाचन: संजय इनामदार.